बुजुर्गों ने ये फरमाया कि अपने पैरों के ऊपर खड़े होके दिखलाओ, तो ये जमाना तुम्हारा है। तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल। दबा लेगा दांतों तले उंगलियां लिया, अयो दिए जमाना देख कर अपनी चाल। लाहोर वाया कुवैत। वाह वाह। मी तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे या पर्वाच्या शेवटी मी तुम्हाला सुरात गाणं गाऊन दाखवणार. आता म्हणजे अजून चांगलं गाऊन दाखवणार आहे, पण तोपूर्वी मला काम करू द्या. चला सुरुवात करूयात. तुम्ही पाहत आहात न्यू फेअर अँड लवली सारेगमप सूर नव्या युगाचा, पॉवर्ड बाय फॉग डिओ स्प्रे. मनापासून स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षकांचं. गायक, संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्ते, तालवादक आणि संगीत दिग्दर्शक तौफिक कुरेशी. स्वागत करूयात आपल्या पहिल्या स्पर्धकाचं, रत्नागिरीची रसिका गानू. रसिका, तुझे आयडॉल कोण आहेत हे मी काही ओळींमधून सांगायचा प्रयत्न करतोय, तुमच्या लगेच लक्षात येईलच. श्रावणात घननिळा बरसला तुमच्या किलबिल रचनांनी, रसिका आनंदाच्या डोही गेले रचले जेव्हा तुझ्या बटांनी. सूरगंगा सुकून गेली तुमच्या विना मराठी संगीत सृष्टी खळे काका पोरकी झाली. आदरणीय संगीतकार श्रीनिवास खळे रसिकाचे आयडॉल आहेत. आज नक्की त्यांचं कुठलं गाणं ती सादर करते बघूयात. ऑल द व्हेरी बेस्ट. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर
क्या बात है, काय माहोल क्रिएट केलायस तू, मला जाम आवडलं. विचारूयात परीक्षकांना. अवधूत. खळे काकांचं ह्या मंचावर प्रचंड प्रेम होतं. त्यांच्या हयातीत जेवढी म्हणून सारेगामाची पर्व झाली त्या सर्व गायकांना आणि फायनलिस्टना त्यांनी स्वतः आशीर्वाद दिले. आज ते आपल्यात नाही आहेत, पण ते जिथे कुठे असतील तिथनं तुम्हा सर्व पार्टिसिपेंट्सना ते नक्कीच आशीर्वाद देत असतील. तौफिक जी. सुरेल सिंगर है तू, घाबरू नकोस. आपके सुर लग रहे थे लेकिन ऐसे ऐसे करके सुर लगाओ सीधा जाके. हाँ, तो इसको दिमाग में रखिए आप. बाकी व्हेरी नाइस, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला मग बघूयात आजच्या गाण्यासाठी तुला दोन्ही परीक्षकांनी किती गुण दिलेत. तौफिक जी. प दिलाय तौफिक जींनी. थँक्यू. वा. थँक्यू. अवधूत. अवधूतने सुद्धा प दिलाय. क्या बात है. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. चला बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाला, मुरबाडचा महेश कंटे. टेलीफोन धुन में गाते हैं, चंदा भी जमी पे आता है, जान से प्यारा भारत हमारा, इनको सुनकर गाता है, तू ही रे तू ही रे तू ही रे. वो हीरे हरिहरन. तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं. आजा रे यूं ही तड़पाना तू मुझको. जान रे इन सांसों में बस जा तू. चांद रे आजा दिल की जमीन पे तू. चाहत है अगर आके मुझसे मिल जा तू, या फिर ऐसा कर धरती से मिला दे मुझको. तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं. आजा रे यूं ही तड़पाना तू मुझको. सांसों का देखो तुम पागलपन के, आए नहीं इन्हें चैन. मुझसे बोली मैं राहों में तेरी अपने बिछा दूं ये नैन. इन ऊंचे पहाड़ों से जा दे दूंगा मैं, कि तुम ना तेरे हाथों में दे दिया रे. तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं. आजा रे यूं ही तड़पाना तू मुझको. जान रे इन सांसों में बस जा. चांद रे
आजा दिल की जमीन पे तू। अवधूत, खूप खूप गोड गायलास, खूप गोड गायलास, व्हेरी नाईस, खूप सुरात आणि छान गायलास, फीलनी गायलास, व्हेरी नाईस. तौफिकजी, खूप छान. आणि ज्या फील्डमध्ये तू गायलाय ना, म्हणजे सुपर, मला तर खूप आवडलं. ये हरी भाई जब सुनेंगे ना तो वो तुमको दिल से आशीर्वाद देंगे. मला एक सरप्राईज आत्ता रिव्हील करायला आवडेल आणि महेश, तुझ्यासाठी सुद्धा हा आनंदाचा क्षण असेल याची मला खात्री आहे. आत्ता हरिहरनजी हे गाणं ऐकतायत हो का, आणि उत्सुक आहेत महेशच्या या परफॉर्मन्स बद्दल बोलायला. पाहूयात ते काय बोलतायत. हरी भाई क्या बात है, हाउ आर यू डूइंग. बस महेश जी ने आपका गाना गाया है और मुझे उम्मीद है कि आपको बहुत अच्छा लगा होगा, क्योंकि इस गाने को तो आप हर बार एक नया रूप देते हैं. मैं आपसे एक ही रिक्वेस्ट करना चाहता हूं कि जो आपने जाकिर भाई के साथ हाजिर में जो मरीज इश्क वो गाया, उसके 2 लाइन प्लीज हम लोगों को गा के सुना दीजिए. वो पहली 4 लाइनें आप प्लीज प्लीज हम लोगों के लिए गाएं. बहुत बहुत शुक्रिया. तौफिक भाई और अवधूत भाई, बड़ा मतलब बहुत मजा आया आपको देख के. एंड यार हम तो गाते रहते हैं, मैं जरूर गाऊंगा. उससे पहले ये महेश जो नौजवान जो अभी गाया, बहुत ही खूबसूरत गाया. और मुझे क्या अच्छी बात लगी कि ही हैज टेकन माई स्टाइल बट ही इज नॉट इमिटेटिंग मी. वो अपनी आवाज में गा रहा है, अपनी बातें कह रहा है. दिस शुड बी इट. ताकि क्योंकि आप इमिटेट करेंगे तो फिर रूह भी हरिहरन का हो जाएगा. इट्स नॉट नेसेसरी. वो अपने रूह से गा रहा है. एंड गॉड ब्लेस यू. मेरे ही नाम पे आया है जाम में फिर में, ये और बात के मैंने पिया पिया न पिया, ये और बात के मैंने पिया पिया न पिया. मरीज इश्क का क्या है, जिया जिया न जिया. क्या बात है, क्या बात है, क्या. हरीजी, माझी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या मंचावर एकदा यावत. आणि आम्ही झाकीरबाईंचा तबला तर तुमच्या गझलेबरोबर ऐकला, पण आम्हाला तौफिकजींचं पण वाजवणं तुमच्याबरोबरच आम्हाला ऐकायचं ह्या मंचावरती. लवकरात लवकर या आणि आम्हाला हा परफॉर्मन्स दाखवा. डेफिनेटली. महेशजी, एवढं कौतुक झालंय, आता गुण बघूयात किती मिळत आहेत. तौफिकजी. तौफिकजींनी ध दिलाय तुला. अवधूत. अवधूतने प दिलाय, तौफिकजींनी ध दिलाय. क्या बात है. पुढच्या गाण्यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चला, पुढचा स्पर्धक कोण आहे? जळगावचा मनोज क्षीरसागर. याचे आयडॉल कॅन प्ले वीणा, कॅन कंपोज म्युझिक, कैन बी ब्रेथलेस. ये तो बस मेरा दोस्त और मेरा भाई शंकर महादेव नहीं हो सकता. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मनोधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मनोधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मनोधाण वाऱ्याचे.
आमच्या हरपून भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते वावरते झडते अडखडते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते क्षणात फिरून या व्हाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे खूप सुरेख गाणं आणि खूप रोमॅन्टिक फील असलेलं गाणं आहे. Thank you. तितकं छान गायलास. परीक्षकांना विचारत कसं वाटलं अवधूत? क्या बात है, क्या बात है. थँक्यू. गाणं छान निवडलंस आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स जो म्हणतो ना, एक वातावरण निर्मिती झाली, एकदम वातावरण निर्मिती झाली, मज्जा आली, खूप you. मजा आली. चाबूक. थँक्यू. तौफिक जी, बहुत अच्छा गाया. ये अजय अतुल ने कंपोज किया हुआ बहुत ही अच्छा गाना है, मुझे बहुत पसंद है. बहुत अच्छा गाया. थँक्यू. बहुत अच्छा. थँक्यू व्हेरी मच. आता गुण बघूयात. नक्कीच. अवधूत. प दिलाय अवधूतने. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आता तौफिक जींचे बघूयात गुण. थँक्यू. अवधूतने प, तौफिक जींनी म दिलाय. तुमच्या सगळ्या गाण्यांसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाला, सांगलीची संज्योती जगदाळे. जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ जिसने आंसुओं का चूरन चबा के डकार मारा है. जाओ पहले उसका साइन लेके आओ जिसने कांदे पोहे की रेसिपी मराठी गाने में बताई है. बताइए अवधूत जी. सुनिधी चौहान. क्या बात आहे. सुनिधी चौहान आहे संज्योतीच्या आयडॉल. त्यामुळे आज तिचं कुठलं गाणं घेऊन येतेस? लेट्स सी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.
वन्स मोर अभिजित वन्स मोर. अरे मी तेच म्हणायला आलो इथे. पण माझं असं म्हणणं आहे की या गाण्यावरती साथीला ज्यांनी ओरिजिनल गाण्यामध्ये देखील वाजवलेलं आहे. ओ तौफिक जी, लेट्स डू इट मॅन, लेट्स डू इट. आणि आता कसं वाटलं गाणं? सुर की तरफ ध्यान देना बहुत जरूरी है. बस बाकी आपने धमाल करा दी सबको. ये तो सब लोग नाच रहे थे. बहुत अच्छा, क्या बात है. थँक्यू. अवधूत, धमाल म्हणजे धमाल आली, सॉलिड धमाल आली. थँक्यू. दिलाय अवधूतने. थँक्यू. तौफिक जी, तौफिक जी आणि अवधूत दोघांनी प दिलेत. क्या बात आहे. ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी. आपण बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाला, पुण्याची व्हेरी ब्युटिफुल जुईली जोगळेकर. आता जुईलीचा जो आयडॉल आहे तो आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. आपण त्याला फार जवळून ओळखतो, त्यामुळे काय फार अवघड जाणार नाही. अवधूतजी, तुम्ही ओळखाल? हो येस. यांच्या गाण्याला महाराष्ट्रानं म्हणलं तोडलंच भावा. यांच्या अदाकारीला महाराष्ट्रानं म्हटलं जिंकलंच मित्रा. ये तो एक ही है, वन एंड ओनली अवधूत गुप्ते. अंतरी वाजते प्रीतीची पंजरी. अंतरी वाजते प्रीतीची पंजरी. आणि धुंदावती भावडी लोचनी. होतसे जीव का घाबरा. सांगना सांगना रे मना. सांगना रे मना. सांगना रे मना. सांगना रे मना. श्वास गंधाळती शब्द भावावती. रोम रोमातले कंपने बोलती. मोहरे मोहरे पाकळी पाकळी. भारलेल्या जीवा आवरावे किती. आशा जागल्या सांगसो वेदना. सांगना रे मना. सांगना रे मना. सांगना रे मना.
आधी तौफिकजींना विचारूयात कसं वाटलं गाणं. तौफिकजी. अरे काय कॉम्पोजिशन है अवधूत ही. अरे सुपर कॉम्पोजिशन है. अरे ब्यूटीफुल. जो मैं काफी देर से ये कह रहा हूं कि छान अप्रतिम उसके आगे जाना है. आप उसके आगे सही में गए हैं. आप गए उसके आगे आज. बहुत अच्छा. मुझे बहुत अच्छा लगा. क्या बात है. वा. खूप सुंदर गायलीस तू. खूप खूप कौतुक आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. सो स्वीट दॅट इज अवधूत. तौफिकजींनी ध दिलाय. सुपर्ब. दोन्ही परीक्षकांनी ध दिलेला आहे. ऑल द बेस्ट तुझ्या सगळ्या गाण्यांसाठी. मजा आली. थँक्यू. थँक्यू. यानंतर बोलूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाला. कुडाळचो गणेश मिस्त्री. भजन भक्ती गीत आरती गाती. नाट्य संगीतात पारंगत असती. गुरुस्थानी ज्यांच्या पंडित अभिषेकी. निघाले घेऊन दत्ताची पालखी. कोकणची शान एकच नाव म्हणजे अजितजी कडकडे. वेणुनादे गोवर्धनु गाजे. वेणुनादे गोवर्धनु गाजे. वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वाजे. वृंदावनी वेणु वेणु कवणाचा माये वाजे. हो वेणु कवणाचा माये वाजे. वेणुनाद गोवर्धनु गाजे. वेणुनाद गोवर्धनु गाजे. वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वाजे. वृंदावनी वेणु. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती. वाकी ऋण झुण वाजती. देव विमानी बैसोनी स्तुती गाती. देव विमानी बैसोनी स्तुती गाती. भानुदासा बाबली प्रेम भक्ती. भानुदासा बाबली प्रेम भक्ती. प्रेम भक्ती प्रेम भक्ती. वेणुनादे हो वेणुनादे हो वेणुनाद गोवर्धनु गाजे. वेणुनाद गोवर्धनु गाजे. वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु. वा वा गणेश, क्या बात आहे. आज सगळी वेगवेगळ्या फ्लेवर्सची गाणी ऐकायला मिळत आहेत आणि या भजनाने पण मजा आली. एकदम वेगळाच माहोल क्रिएट केलास. कसं वाटलं विचारूयात. गणेश तू तर काय आता जो मैं थोड़ी देर पहले मैंने कहा था छान अप्रतिम बहुत अच्छा. इन शब्दों से आगे जाना है. तो इसके पहले का भी गाना और आपने भी सही में साबित किया है कि आप लोग उन शब्दों से अभी बहुत आगे जा चुके हैं. थैंक यू सर. बहुत ही अच्छा गाया आपने. वाह क्या बात. वा वा. अवधूत. तिथे सादरीकरण जे होतं ते एका परिपक्व गायकाने एका कॉन्सर्टमध्ये सादर केलेलं गाणं होतं आणि ते स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेलं मला. जजच्या खुर्चीतनं उचलून बाहेर घेऊन गेलं आणि हीच ह्या गाण्याची सक्सेस आहे. हो हो हो. चला बघूयात गुण किती आहेत. अवधूत. ध दिलाय अवधूतने. क्या बात है. तौफिक जी. थैंक यू सर.
थँक्यू सर. आणि यानंतर आपली पुढची स्पर्धक नागपूरची भाग्यश्री टिकले. अवधूत, तौफिकजी, भाग्यश्रीने आज आदर्श म्हणून ज्यांना निवडलंय, म्हणजे आज ज्यांचं गाणं ती सादर करणार आहे, त्यांच्याबद्दल मला बोलायची खूप इच्छा आहे, पण माझी पात्रता नाही. तर मी फक्त एवढंच म्हणेन की जिनकी आवाज ही पहचान है, अशा भारताच्या गान कोकिळा याच आदर्श आहेत. भारतरत्न लता मंगेशकरजी. भारतरत्न लता मंगेशकरजी या भाग्यश्रीच्या आदर्श आहेत. त्यांचं अप्रतिम असं गाणं होऊन जाऊ देत. खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. कृष्णाई कान्हा ये वो रंगा ये वो वैकुंठवासिनी कृष्णाई कान्हा ये वो रंगा ये वो किठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई किठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई किठाई किठाई माझे कृष्णाई आत्ताचा तुझा जो परफॉर्मन्स झाला तर मला खरं असं वाटतं की थोडासा थकल्यासारखा झाला. ये गाने को गाने के लिए एक आवाज में दम और डेप्थ जो होना चाहिए वो मैंने आप में मिस किया है. और एक 2-3 साल के अंदर ये गाना आप इससे भी अच्छा गा सकते हो, मुझे पूरी उम्मीद है इससे. गुण जाणून घेऊयात. अवधूत, दिलाय अवधूत ने, क्या बात है. तौफिक जी, दिलाय तौफिक जींनी. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. ठीक आहे. अशा रीतीने कालच्या आणि आजच्या भागामध्ये मिळून 14 स्पर्धकांची गाणी या मंचावर सादर झालेली आहेत. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे, कालच्या आणि आजच्या भागांमध्ये आपण या स्पर्धकांना गुण देतो आहोत. आणि आता या गुणांवरूनच आपण या स्पर्धेच्या महत्वाच्या टप्प्यावर आलेलो आहोत. आज थांबा. 14 स्पर्धकांची गाणी आम्ही ऐकली, आम्हालाही आवडली, पण प्रेक्षक म्हणून आमचं पण काहीतरी काम आहे ना. तुमचा रिझल्ट तुम्ही लावा, पण थोडासा आम्हाला पण चान्स द्या ना. तुमची ओळख काय जरा सांगा परत एकदा. कांदा संस्थानाची राणी आहे मी. हो, आणि आमच्या संस्थानात हा कार्यक्रम आवर्जून पाहतात.
आमची प्रजाच मला म्हणाली, राणीसाहेब तुमचा आवाज इतका छान आहे तर तुम्हीच गाऊन दाखवा ना. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टोंग. बोला टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टोंग. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टोंग. रावणाच्या दाढीला किती केस सांगा. किती हो. चौकटच्या राणीला इस्पिकचा इंगा. कांद्याची राणी घाली टोणग्याशी पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. मावशीने तर पार धुमाकूळ घातलाय. क्या बात आहे. वा वा. कसं वाटलं आपल्या परीक्षकांना? फारच सुंदर आणि क्या बात आहे. बरं दादा, माइंड ब्लोईंग. म्हणजे आता कधी एकदा आम्ही थिएटरमध्ये जाऊन हे नाटक बघतोय असं मला झालंय. तौफिक जी, आप तो एक स्टार है चित्रपट में, लेकिन फिर भी आप ये हिम्मत करके आप थिएटर को जीवित रख रहे हैं और मुश्किल काम आप कर रहे हैं, ये इसके लिए मैं आपको सल्यूट करता हूँ. क्या बात. आमच्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत मंगेश कदम, त्यांना प्लीज बोलवतो. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. मंगेश कदम. मंगेश दादा, या मंचावर तुमचं स्वागत आहे. इतकं लोकांनी डोक्यावर घेतलेलं हे नाटक पुन्हा एक नव्या फॉर्म मध्ये भरत दादा बरोबर, हा ओव्हरऑल अनुभव कसा होता? ऑलरेडी 2 पिढ्यांनी हे नाटक गाजवलेलं होतं. 3ऱ्या पिढीपर्यंत पोचावं असं सुधीर भटांची फार इच्छा होती. दुर्दैवाने ते आता आपल्यात नाही आहेत. परंतु आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी असं विचार केला की आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे. आणि समोरून भरतनी म्हटलं की मला मावशी करायला आवडेल. पुढच्या महिन्यात जवळजवळ आमचे 30 दिवसात जवळजवळ 35 प्रयोग आहेत. त्या 35 प्रयोगात आपण जवळच्या नाट्यगृहात या नाटकाचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद. आपण दोघंही या मंचावर आलात. मावशी, भरत दादा, मंगेश दादा, तुमचं खूप खूप तुमचे आभार. अभि जाता जाता एक उखाणा घ्यायला सांग ना. मावशे, आई बापाने नवस केला नवरा मिळावा हौशी, आणि आपल्या जवळच्याच नाट्यगृहात येते मोरूची मावशी. हो हो, क्या बात आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मोरूची मावशीच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता वेळ आली आहे या आठवड्याचा बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे हे जाणून घ्यायची. आणि या आठवड्याच्या बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीकला मिळणारे न्यू फेअर अँड लवली कडून बेस्ट एव्हर गिफ्ट हॅम्पर. मी परीक्षकांना विनंती करतो की या आठवड्याचा बेस्ट परफॉर्मर जाहीर करावा. ज्याच्या मधाळ गाण्याला नाही अंत असा तो जयंत. आणि आता वेळ आली आहे एलिमिनेशनची. कालच्या आणि आजच्या भागामध्ये मिळून ज्या 14 स्पर्धकांनी आपली गाणी सादर केली आणि आपण पहिल्यांदाच त्यांना गुण दिलेले आहेत, त्यापैकी ज्यांना सगळ्यात कमी गुण मिळालेत अशा तळातल्या 3 स्पर्धकांची नावं परीक्षकांनी माझ्याकडे दिलेली आहेत. मी ही नावं जाहीर करतो आणि त्यातूनच परीक्षक जाहीर करतील एका स्पर्धकाचं नाव जो आजच्या दिवशी या स्पर्धेतून बाद झालेला असेल. बॉटम 3 पैकी पहिलं नाव आहे कौशिक देशपांडे. बॉटम 3 मधलं दुसरं नाव आहे जालन्याचा शंकर गिरी. आणि बॉटम 3 मधलं तिसरं नाव आहे जळगावचा मनोज क्षीरसागर. हे खरं खूप अवघड काम आहे, पण मी परीक्षकांना विनंती करतो की या बॉटम 3 पैकी आज ज्याला हा मंच सोडून जावा लागणार आहे त्या स्पर्धकाचं नाव आपण जाहीर करावं. नाव कागज की गहरा है पानी, जिंदगी की यही है कहानी, फिर भी हर हाल में
ये जिम्मेदारी हमें पड़ेगी निभानी। जो भी यहाँ से जाएगा वो यही सोच के जाए कि ये रास्ता खत्म नहीं है, यहाँ से शुरू है। कौशिक, आप सेफ हो। आप दोनों में से एक रहेगा एक जाएगा, ये तो जाहिर है। मनोज, आप भी हमारे साथ रहेंगे। शंकर जी, आपका हमारा साथ सिर्फ यहीं तक है, आप हमारे साथ आगे नहीं जाएंगे। मला माहिती आहे परीक्षकांसाठी आणि या मंचासाठी हा निर्णय घेणं खूप कठीण असतं, त्यामुळे लहान तोंडी मोठा घास घेऊन मी फक्त एवढंच तुला सांगेन की सारेगमपच्या या मंचाला परीस म्हटलं जातं, ज्याला ज्याला याचा स्पर्श होतो त्याचं सोनं झालेलं आहे। त्यामुळे मगाशी जसं दोन्ही परीक्षकांनी सांगितलं तसं तुझं आयुष्यात नक्कीच कल्याण होईल आणि आमच्याकडून खूप शुभेच्छा आहेतच। हेची दान देगा देवा तुझा विसरन गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गाईन आवडी।